लिंक लिस्टमध्ये डेटा स्टोअर होत असताना एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो. लिंक लिस्ट स्टोअर द एलिमेंट युजिंग नोड फॉर्मॅट, जो की ॲरलिस्ट यूज करत नाही. हा खूप मोठा फरक आहे. ॲरलिस्ट नॉर्मल इंडेक्सिंग मध्ये डेटा स्टोअर करतो. ॲरलिस्ट युजेस इंडेक्सिंग टू स्टोअर द एलिमेंट. इंडेक्सिंग यूज करतो, संपला विषय. पण लिंक लिस्ट नाही बरं का. लिंक लिस्ट यूज करतोय नोड फॉर्मॅट. नोड फॉर्मॅट मध्ये इंडेक्सिंग आहे असं म्हणत मी नाहीये. इथे इंडेक्सिंग दाखवली मी तुम्हाला, हे बघा. लिंक लिस्ट मध्ये सुद्धा इंडेक्सिंग आहे, पण इंडेक्सिंगच्या आधी त्या ठिकाणी नोड फॉर्मॅट आहे, जो की असा असतो बघा. नोड इज व्हॉट? नोड इज अ स्टोरेज. नोड इज अ स्टोरेज वेअर डेटा विल स्टोअर. आपला डेटा त्यात स्टोअर केला जातो. मग नोड दोन प्रकारचे असतात. त्यातली ॲरलिस्ट जी फॉलो करतोय ना, त्याला म्हणतात डबली लिंक लिस्ट मित्रांनो. कसली? सॉरी, लिंक लिस्ट जी फॉलो करतो ना, लिंक लिस्ट फॉलोज डबली लिंक्ड लिस्ट इन जावा. बघा, दोन प्रकारच्या लिस्ट असतात, एक सिंगली आणि दुसरी असते डबली. सिंगली मध्ये वेगळं नोड स्ट्रक्चर असतं, डबली मध्ये वेगळं. आपल्याला सिंगलीशी घेणं देणं नाही, कारण आपला जावा जो आहे ना, लिंक लिस्ट कशाला फॉलो करतोय? डबली लिंक लिस्ट, जो असा असतो मित्रांनो. याच्यामध्ये नोड अशी बनते. दिस इज युअर नोड गाइस, कॅन यू चेक इट? दिस इज युअर नोड. आणि या नोडला तीन पार्ट असतात. किती? हा पहिला पार्ट, देन दिस इज सेकंड पार्ट अँड थर्ड पार्ट. हे तीन पार्ट असतात तुमच्या नोडला. ही तुमची नोड आहे, नोड. यालाच नोड म्हणतात. नोड इज अ स्टोरेज, जिथे तुमचा डेटा स्टोअर होतो. पण आता ते डेटा फक्त स्टोअर होत नाही, तर काय काय स्टोअर होतं बघा. इथं तुमचा डेटा एक्झॅक्टली जो काय असेल तो स्टोअर होतो. पहिल्या पोझिशनला स्टोअर होतो ऍड्रेस. कशाचा ऍड्रेस? प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस. मी तर लिहितो प्रिव्हियस नोड ऍड्रेस. आणि इथं काय स्टोअर होतं? नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. नेक्स्ट नोड ऍड्रेस. अशी नोड बनते मित्रांनो, इंटरनली बनते बरं काही. आता तुम्ही जेव्हा लिंक लिस्ट बनवता आणि हा डेटा ऍड करताय बघा, तुम्ही लिंक लिस्ट बनवली, 100 ऍड केलं, हे 100 इथं जाते. कुठं? इथं 100 गेलं. 100 गेलं बघा. आणि याच्या पाठीमागे एखादी नोड आहे का, किंवा एखादी लिस्ट आहे का? नाहीये. नोड जर नसेल तर इथं असेल नल. काय असेल? नल. कारण याच्या पाठीमागे नोडच नाहीये, मग त्याला ऍड्रेसच नाही ना. ऍड्रेस नाही म्हणजे काय असणार आहे? नल. नल असणार आहे. याच्या पुढं आहे का? पुढं बी नाही, मग पुढं बी काय असणार आहे? नल. जर याच्या पुढे डेटा तुम्ही ऍड केला, इफ यू ऍड दिस लिस्ट डॉट ऍड अगेन 100, सो व्हॉट हॅपन पब्लिक? वन मोर नोड विल बी क्रिएटेड. वन मोर नोड. हे बघा, अशी नोड बनते आणखी. आणि ही नोड या नोडला कनेक्ट केली जाते इंटरनली. इथं परत तीन गोष्टी: प्रिव्हियस नोड ऍड्रेस, डेटा अँड सेकंड नोड, नेक्स्ट नोड ऍड्रेस. प्रत्येक नोडला ऍड्रेस असतो. लेट्स से याचा ऍड्रेस आहे 1001, या नोडचा ऍड्रेस आहे 1002. प्रत्येक नोडला एक ऍड्रेस असतो हेक्साडेसिमल मध्ये. इथं पण सेमच गोष्टी. प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस इथं असेल, तुमचा डेटा इथं असेल, आणि तुमचा नेक्स्ट नोडचा ऍड्रेस इथं असेल. बोला, डेटा काय? 100च आहे. 100च कॉपी पेस्ट केला. आता बघा, इथं नल नसणार आहे, कारण नेक्स्ट नोड आहे. या नोडचा ऍड्रेस इथं कंझ्युम केला जातो. कुठं? एका इथं, जेव्हा नोड बनते असं. आणि हा काय म्हणतोय? प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस, म्हणजे याचा ऍड्रेस आहे ना, याच्या प्रिव्हियस नोड आहे ना, याचा ऍड्रेस इथं. आता नेक्स्ट आहे का? नाहीये, मग इथं काय असेल? जेव्हा नेक्स्ट येईल तेव्हा इथं नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. कळतंय? सो प्रत्येक नोड एकमेकांना कनेक्ट आहे. बघा, ही नोड याचा ऍड्रेस घेते आणि ही नोड याचा ऍड्रेस घेते. म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का? एकमेकांना हे दोन्ही नोड कनेक्ट आहेत, जे की ऍर लिस्ट मध्ये असं होत नाही. सर काय फायदा काय याचा? ऍर लिस्ट मध्ये डेटा इंडेक्सिंग मध्ये येतो, राईट? हे बघा असा. मग फायदा काय? ऍर लिस्ट मध्ये काय डिसएडव्हान्टेज होता का? ऑब्विसली डिसएडव्हान्टेज होता मित्र, होता, इव्हन आहे. कोणता डिसएडव्हान्टेज? बघा, अजून करा तुम्ही ऍर लिस्ट मध्ये स्टोअर करत आहात एक अराउंड 10 लाख मोबाईल नंबर. ऍर लिस्ट मध्ये तुम्ही स्टोअर केले. किती? 10 लाख मोबाईल नंबर स्टोअर केले. 10 लाख इंडेक्सिंग बनल्या.
10 लाख इंडेक्सिंग बनल्या. लेट्स से इथं ही पहिली इंडेक्सिंग 0, ही 1, ही 2, ही 3, ही 4 असे किती 10 लाख इंडेक्सिंग बनल्या. जस्ट इमॅजिन. आणि नाव तुम्ही इथं मोबाईल नंबर पण स्टोअर करताय. इथे एक मोबाईल नंबर स्टोअर केला. आता मी आता सध्या एक रँडम नंबर देतोय. इथं पण मोबाईल नंबर स्टोअर केला, इथं पण केला, इथं पण केला आणि इथं पण केला. तर प्रॉब्लेम काय मग? प्रॉब्लेम याच्यामध्ये असा आहे मित्रांनो, लेट्स सपोज तुम्हाला एखादा मोबाईल नंबर इन्सर्ट करायचा आहे या 2 आणि 3च्या मध्ये इथं. 54 आणि 34 किंवा 54च्या जागी किंवा 34च्या जागी एखादा नंबर इन्सर्ट करायचा आहे. याला न काढता मी काय म्हणत आहे, याला रिमूव्ह नाही करायचं. या दोघांच्या बिटवीन मला एखादा नंबर ॲड करायचा आहे. बिटवीनमध्ये. त्या केसमध्ये मित्रांनो होतंय काय माहिती आहे का? शिफ्टिंग विल बी ऑकर. शिफ्टिंग ऑफ द एलिमेंट. शिफ्टिंग ऑफ द एलिमेंट will be possible in array list. एलिमेंटची शिफ्टिंग होते. शिफ्टिंग म्हणजे काय? अहो इथं जर समजा तुम्ही दुसरा मोबाईल नंबर ऍड केला तर हा वाला जो आहे ना, हा वाला 54च्या जागी तुम्ही जर तुमचा टाकला तर 54 पुढे जाते. 54 पुढे गेल्यावर 54 34ची जागा घेते. 34 23ची जागा घेते. 23 त्याच्या पुढची. असं 10 लाख वेळा शिफ्टिंग होते एका एलिमेंटमुळं. इफ वी इन्सर्ट one element at middle, all the element will be shifted by one. एकने सगळे शिफ्ट होत राहणार. 54 34ला 34 23ला 23 पुढे असं 10 लाख वेळा होणार. हे मला सांगा, हे मग चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. नाही वाईट म्हणजे काय? ऍप्लिकेशन परफॉर्मन्स यानं लो होतो ना. आणि एवढी शिफ्टिंग म्हणल्यावर बाई ऍपचा परफॉर्मन्स कमीच होणार. ऍप्लिकेशन परफॉर्मन्स विल बी रिड्यूस होतो. बरं आता हे जाऊ दे इन्सर्टला. तर डिलीट केल्यावर तीच भानगड आहे. आता समजा तुम्ही इथून 54 काढून टाकले. अहो 54 काढल्यावर काय होणार आहे? 54 ची जागा 34 गेली. काय कळतंय? त्या ठिकाणी एक एकने परत आणखी शिफ्टिंग होत राहणार. म्हणजे मागं जाणार ना. आता बघा 54 जागा 34 न घेतली, 34 ची 23 न, पुढचे आणखीन काय एलिमेंट असेल ते मागं येत राहते. म्हणजे इन्सर्ट केल्यावर पण प्रॉब्लेम आहे आणि डिलीट केल्यावर बी प्रॉब्लेम आहे. इफ यू delete one element at middle, all the element will be shifted by one. एक ने ते शिफ्ट होत राहणार. मग मला सांगा, ही शिफ्टिंग काय परवडणार आहे? याच्यामुळे मेन कॉज काय होतो? ऍप्लिकेशनचा परफॉर्मन्स कमी होतोय. हा मेन डिफरन्स आहे दोघांमधला. सर इकडं हा प्रॉब्लेम होतो, इकडं होत नाही का? इकडं पण इंडेक्सिंग आहेच की. पण इंडेक्सिंगच्या आधी एक डेटा स्ट्रक्चर यूज केला, त्याचं नाव आहे नोड. या नोडमुळे हे होत नाही बरं का. कसं काय सांगतो बघा. इथं एलिमेंट चेंज होत नाहीत, एलिमेंट शिफ्ट होत नाहीत. लेट सपोज तुम्ही या दोघांच्या मध्ये एखादा एलिमेंट ऍड करायचा प्रयत्न केला, काहीच विषय नाही. एक नोड बनणार, नोड बनली. तुम्ही लेट सपोज मध्येच डेटा ऍड केला समथिंग 50. होणार काय माहिती आहे का? ह्या 50 या दोघांच्या मध्ये आला, यांची पोझिशन शिफ्ट नाही होणार. हे पुढे नाही जाणार. नाही. बघा होणार काय? हा जो होता ना, हा कुणाचा ऍड्रेस घेत होता नेक्स्ट नोड म्हणून? याचा. हा आता याचा ऍड्रेस घे. लेट सपोज याचा ऍड्रेस आहे 5001. आता हा 1002 न घेता 5001 घेणार. झाला की विषय. आणि हा प्रिव्हियस कुणाचा घेत होता? याचा. हा न घेता हा याचाच घेणार 5001 प्रिव्हियस. म्हणजे नेक्स्ट याच्यासाठी हा, याच्यासाठी प्रिव्हियस हा. मग मला सांगा, काय डेटा वगैरे चेंज झाला का? फक्त चेंज काय झालं? मेमरी ऍड्रेसिंग चेंज झाली. डेटा आहे त्याच पोझिशनला राहणार, कुठंही जाणार नाही. मेमरी फक्त चेंज होते, डेटा शिफ्ट होत नाही. ऑब्विसली याची इंडेक्सिंग चेंज होणार आहे, पण डेटा शिफ्टिंग इथं होत नाही. लक्षात ठेवा, मेमरी ऍड्रेसची शिफ्टिंग होते, जी की ऍप्लिकेशन परफॉर्मन्ससाठी चांगली मानली जाते. त्यामुळे मित्रांनो, लिंक्ड लिस्ट इज गुड फॉर इन्सर्शन अँड डिलीशन ऑपरेशन. ॲरे लिस्ट नाही बरं का. ॲरे लिस्ट इज नॉट गुड म्हणजेच काय? वर्स्ट फॉर इन्सर्शन अँड डिलीशन ऑपरेशन. नाही ह्याच्यात इन्सर्शन डिलीशन केलं जात नाही.
खूप छोटा डेटा असेल तर केलं जातं, पण मोठ्या डेटासाठी लिंक्ड लिस्ट इज बेटर पब्लिक. आर एबल टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड लिंक्ड लिस्ट. हा खूप मेन डिफरन्स तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करायचा आहे, की मध्ये डेटा इन्सर्शन ज्यावेळेस करतो त्यावेळेस शिफ्टिंग विल बी पॉसिबल बिकॉज एव्हरी एलिमेंट विल चेंज हिज ओरिजिनल पोझिशन. बट इन लिंक्ड लिस्ट this is not possible because of node format. Node format having three things: previous node address, next node address, and data. Only previous node address, next node address will be changed, not data will be shifted. So that's the reason linked list is better for the insertion deletion. मग ARList better कशासाठी आहे? जर तुम्हाला विचारलं तुम्ही सांगा. ARList is good for retrieval operation. Retrieval म्हणजे काय? गेट डेटा फ्रॉम डीबी असेल किंवा एपीआय असेल. डेटा गेट करण्यासाठी हा खूप भारी आहे, कारण गेट करताना थोडी तुम्हाला पोझिशन चेंज करायची, घ्यायचा डेटा फ्रंट एंडला दाखवायचा आहे. कळतंय? बाकी मित्रांनो ॲरलिस्ट आणि लिंक लिस्ट पूर्णपणे सेम आहेत. मग नल व्हॅल्यू म्हणा किंवा डुप्लिकेशन म्हणा, इंडेक्सिंग म्हणा, सगळं सेम आहे. फरक काय? फक्त याला जर मी ओपन जरी केला लिंक लिस्टला, तुम्हाला इथं दिसेल नोड नावाचा एक क्लास. नोड फर्स्ट, नोड लास्ट आहे, आहेत की नाही 2 नोड. याला ओपन करा नोडला. मी जे सांगितलं ते आहे का बघा. कॅन यू चेक इट? आयटम म्हणजे तुमचा डेटा, नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट नोडचा ॲड्रेस, प्रिव्हियस म्हणजे प्रिव्हियस नोडचा ॲड्रेस. तुमचा डेटा, नेक्स्ट नोडचा ॲड्रेस, प्रिव्हियस नोडचा ॲड्रेस, तेच आहे. नोड नावाचा क्लास बनवलाय टू क्रिएट द नोड इंटरनली. पण ॲरलिस्टमध्ये हे भेटणार नाही तुम्हाला नोड बेड. नाही. तुम्ही ओपन करून बघा. ॲरलिस्ट क्लासला ओपन करा. नोड नावाची भानगड तिथं नाही. अजिबात नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? आता आणि